काय 4 व्हीलरचं टाकलंय, बाईकचं टाकलंय. माझा डोकं दुखतंय, हेल्मेट घालून. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? माझं नाव देवेंद्र आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती DG ब्लॉग. तर आत्ता वाजलेत सकाळचे 6:50. आम्ही आज एक मोठी लॉंग राईड करायला चाललो आहे. आम्ही चाललो आहे संभाजीनगर, जिथे 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर. तिकडे आज आमची राईड आहे आणि आजची राईड आम्ही दोघंच आहे, मी आणि माझी बायको. आता आमची बॅग तर भरून झाली आहे ऑलमोस्ट. थोडंफार सामान बाकी आहे, तेच भरतोय आम्ही. आणि ही आम्ही अशी एक ॲक्झॉची जी आम्हाला हेल्मेटची बॅग भेटलेली, त्याच्यात आमचं सगळं सामान राहून झालं. आणि 2 डाकू चोरी करायला चाललेत, मोने आणि सोन्या. कोल्ड स्टार्ट मी मगाशीच केलेली, आता वाजलेत 7:50. ऑलमोस्ट 1 तास गेला आम्हाला सगळं बाईक लोड वगैरे करण्यात. बसा पॅसेंजर प्रिन्सेस. ये बाय माईकची एक 1 2 3 इंटरकॉम फुल कनेक्ट झाला आमचा. फुल बरोबर. उभी राहा. ऐक 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 इथे पाय दे आणि पूर्ण उभी राहा आणि दुसरा पाय टाक. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. चला. 346 minutes later. काय 4 व्हीलरचं टाकलंय, बाईकचं टाकलंय. 4 व्हीलरचं होतं. पिंक एकदम ब्लश ते नियॉन आहे ना, त्याच्यामुळे तर गुलाबी दिसतं. खरं. आणि मगाशी असा सीन झाला की आम्हाला वाटलं की आम्ही मस्त रोडला लागलोय, पिसाट रोडला, 4 लेन रोड. आणि मी फुल त्या रोडवरती बाईक पळवतोय. बस लफडा होता. नंतर आम्हाला कळालं की तो तर समृद्धी महामार्ग आहे ओनली फॉर 4 व्हीलर. मग आमचा अर्धा तास ह्या रोडला येण्यात गेला. मग आम्हाला जास्त भूक लागली. हां बस. हिंदू धर्मात देवाची म्हणजे शिवाची 12 ज्योतिर्लिंग अत्यंत पवित्र मानली जातात. ज्योतिर्लिंग म्हणजे प्रकाशाचं स्वरूप धारण केलेलं शिवतत्व. असं मानलं जातं की भगवान शिव अनंत तेजाच्या रूपात प्रकट झाले आणि त्या दिव्य प्रकाशाची स्मृती म्हणून ही 12 ज्योतिर्लिंग पूजली जातात. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची स्वतःची एक कथा आहे, स्वतःचा एक इतिहास आहे आणि प्रत्येक ठिकाण आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातं. माझ्यासाठी ही यात्रा केवळ धार्मिक नाही, तर महाराष्ट्रापासून भारताच्या विविध संस्कृती, परंपरा आणि रस्त्यांना अनुभवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. कसारा हायवेला आहेत आणि तुम्ही जस्ट क्लायमेट बघा. हा अतिशय सुंदर असं क्लायमेट आहे. पाऊस येऊन जाऊन आहे, त्यामुळे एवढे किचकिच नाही होतं राईड चालवताना. थंडावा असल्यामुळे हे रेन जॅकेट ह्याच्यात इनर सगळं घालून पण गरम असं फील नाही होतं. मस्त क्लायमेट आहे, मजा येते गाडी चालवायला. आणि मी सांगायचंच राहून गेलो की ही आमच्या गाडीची आणि आमच्या दोघांची ऑफिशियली फर्स्ट राईड आहे. सोलो. आणि आमचे पिलियन, काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही काय नाही म्हणणं आहे. चांगलं वाटतं. चांगला वाटतं.
お前はもう死んでいる。何 पाठ जेवढं पाठ करायला सांगितलं ना तेवढंच बोलली आहे ती, स्वतःच नाही. आता लिहून दिलेलं मी काय काय बोलायचं, पण आता तिच्या फक्त तेवढंच लक्षात राहिलंय, तर तेवढंच बोलली आहे ती. असं काही नाही. हा, छान वाटतंय मला, मस्त वाटतंय, खूप सुंदर वाटतंय. चालवतेस काय मग? थँक्यू. आणि आता थोड्या वेळातच कसारा घाट सुरू होईल. तर कसारा घाटमध्ये तर अजूनच मजा येणार आहे बाईक चालवायला. थकल्यासारखं फील नाही होत आहे. तर एक छोटासा ब्रेक घेतलेला, कारण का तिचं हेल्मेट नवीन आहे तर तिला सवय नाही हेल्मेटची, तर थोडा ब्रेक घेतच जातो आहे. प्रकारे पहिल्यांदा मी घाटामध्ये चालवतोय. आमचे टीआरकेचं आम्ही नामकरण केलंय आणि नाव ठेवलं रेडबुलला घेऊन चाललोय घाटामध्ये. हेही पाऊस आहे, घाटातला पाऊस असतोच पावसात. आणि फक्त एकच आहे की ट्रॅफिक नाही आहे, त्यामुळे खूप बरं वाटतंय जरा. काही ट्रकवाले चालू असतं, ट्रॅफिक जायचं पडतो. तर आम्ही आता कसारा घाटामध्ये होतो आणि आम्हाला एक क्रेझी स्पॉट भेटला आहे. आणि हा स्पॉट क्रेझी काय आहे ते मी सांगतो. कारण की ह्या स्पॉटवर जर आम्ही शनिवार रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी आलो असतो तर इकडे एकदम तुडुंब अशी गर्दी असते, एकदम तुडुंब. पण आम्ही तर आता चाललो आहे मंडेला राईड करतो आहे, तर या स्पॉटवरती कोणच नाही आहे. आणि लोकेशन जस्ट तुम्ही बघा. Twelve seconds later. आणि आम्ही नियर बाय शिर्डीच्या इथे भटवाडीच्या इथे. आणि आता जेवायला आम्ही मागवलं आहे चिकनच बोलतो पनीर क्रिस्पी, मॅन्डेटरी मसाला पापड आणि एक भाजी आणि एक रोटी. 2 तास दाखवतं. हा खातो. आणि माझी थोडीशी बॅटरी डाऊन आहे, थोडीशी, एक 10 मिनटाची पॉवर नॅप. तर आता वाजले 2:12. एक अर्धा पाऊण तासाचा हा जीपे घ्या. एक अर्धा पाऊण तासाचा मस्त ब्रेक झाला, मस्त जेवलो, थोडा टाइम बसलो, रिलॅक्स केला. सव्वा झाल्यात आणि आम्ही ऑलमोस्ट आता पोहोचत आलो आहे. इथून 37 किलोमीटरचा रस्ता आहे औरंगाबादचा. तो कंप्लीट आम्ही 20-25 मिनटात करू होपफुली. आणि आता क्लायमेट थोडं क्लिअर झालं आहे, पाऊस नाही आहे. Much later. सो एलोरा गावामध्ये सिटीमध्ये जस्ट आम्ही एंटर केलेलं आहे. हॉटेल तुलसी 3,000 रुपये बोलतात. याला 3,000. नॉन AC रूमच नाही. हॉटेल मॅजेस्टिक आणि हे हॉटेल राज हेरिटेज. रिसेप्शन आहे काय? रूम्स आहेत अवेलेबल. Later that same evening. तर हॉटेल तुलसी म्हणून आहे,
तर इकडे आम्ही आता जेवलो आणि आमची रूम काही अशा प्रकारे दिसते. हा एंट्रन्स आहे. इथून आत झाल्यानंतर हा टी व्ही, हा बेड आणि इकडे लिव्हिंग रूम आणि हे सगळे आमचे गिअर्स इथेच आम्ही टाकलेत. हे एक कपाट दिलंय. हे आतमध्ये वॉशरूम. आणि आता काय नाही, आता वाजलेत 9. तर आता उद्याची प्लॅनिंग करू आम्ही की किती वाजता मंदिरात जायचं आहे. आणि आमचा एक लॉल असं झाला की आम्ही बघितलं नव्हतं की एलोरा केव्ज जे आहे ते ट्यूजडेचं बंद असतं. सो आमचं ते राहून जाणार आहे कारण का उद्या ट्यूजडे आहे. सो त्याच्या बदल्यात किंवा त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये अजून 2-3 कोणते स्पॉट करू शकतो आणि मग उद्या रिटर्नच्या जर्नीला निघू. सो आतासाठी एवढंच. दमलो आहे खूप. परत झोपणार आहे आणि सकाळी लवकर उठायचं आहे. तो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन देवी ओपनतो.